दक्षिण चीन सागरमध्ये अमेरिकेला एक मोठा धक्का बसलेला आहे. कारण त्याचे नौदलाचे 2 विमान तिथे दुर्घटनाग्रस्त झाले. कशा प्रकारे हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले, कोणते हे 2 विमान होते, त्यातलं एक हेलिकॉप्टर होतं आणि एक लढाऊ विमान होतं. त्याची काही कारणं समोर आलेली आहेत का, आणि दक्षिण चीन सागरमध्ये हा अपघात झाल्यामुळे याला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. दक्षिण चीन सागरचं काय महत्त्व आहे ते पटकन या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर रविवारी दक्षिण चीन सागरमध्ये अमेरिकेला मोठा धक्का बसला. कारण 2 एअरक्राफ्ट तिथे अपघातात कोसळले. विशेष म्हणजे हे दोन्ही अपघात अवघ्या 30 मिनिटाच्या इंटरवलमध्ये तिथे कोसळले. या अपघातामध्ये वैमानिक आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती समोर आलेली आहे. अमेरिकन नौदलाच्या पॅसिफिक फ्लीटनं या संदर्भातली माहिती दिली. दोन्ही घटकांची चौकशी आता सुरू करण्यात आलेली आहे. तर हे असं आहे की मोहिमेसाठी निघालेलं MH-60R सीहॉक नावाचं एक हेलिकॉप्टर होतं, ते तिथे कोसळलं. त्यानंतर MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर कोसळण्याची जी वेळ आहे ती सुमारे 2:45 वाजताच्या आसपास दुपारी सांगितली जाते आहे. त्यानंतर दुपारी 2:15 वाजताच्या दरम्यान एक FA-18 सुपर हॉर्नेट नावाचं लढाऊ विमान आहे, जे तिथे नियमित मोहिमेवर होतं, सर्व्हिलन्सवर होतं, ते तिथे कोसळलं. तर आता हे दक्षिण चीन सागरमध्ये कोसळल्यामुळे याला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर तिथे नौदलाची ती शिप होती ती काय करत होती आणि ते सर्व्हिलन्स का करत होतं, तर तेही समजून घेऊयात. तर कसं आहे की चीनकडून दक्षिण चीन समुद्राच्या मोठ्या भागावर आपला दावा सांगितला जातो. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुद्धा गेलेलं आहे. तर या समुद्रावरून पूर्व आशियातील अनेक देशांशी त्यांचे चीनचे वादसुद्धा झालेले आहेत. सर्वात अलीकडे फिलिपिन्सशी वाद झाला होता. चीनकडून त्यांच्या जहाजांना चीनचं नेहमी लक्ष केलं जातं, आणि अमेरिका तिथे आपली नौदलाची काही तुकडी तैनात करत असतो किंवा लढाऊ युद्धपोत असतात ज्या तिथे तैनात असतात. त्यामुळे चीन कंट्रोलमध्ये राहावा या अनुषंगाने अमेरिका तिथे आपलं नौदल तैनात करत असतं. त्यातूनच अशा 2 घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे कदाचित आता हा अमेरिकेला धक्का असू शकतो. आता या अपघातामागची काय कारणं आहेत ती तपासा आणि ती पुढे येईलच. मात्र यामध्ये चीनने काही केलं आहे का हेही बोललं जातं आहे. तेही तपासात पुढे येईल, किंवा अमेरिका त्या संदर्भातला काही दावा करतो का तेही पाहावं लागेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.